नमस्कार 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 मित्रांनो, खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. आज जर बघितलं तर शुक्रवार होता, या आठवड्याचा शेवटचा ट्रेडिंगचा सेशन होता आणि कालचा ॲनालिसिस व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर तिकडे आपण डिस्कस केलं होतं. मार्केट जर मोठा गॅप ओपन जर झाला तर मार्केटमध्ये ओपनिंगमध्येच एक सेलिंग प्रेशर बघायला मिळू शकत होता आणि मार्केटनी जर गॅप डाऊन ओपन दाखवले तर मार्केटमध्ये कन्सोलेशन एरिया आहे. कन्सोलेशन एरियामध्ये मार्केट आपल्याला साईडवेज जाताना दिसू शकतं. तर आज जर बघितलं तर मार्केटने एक मोठी गॅप डाऊन ओपनिंग दाखवली आणि त्याच्यानंतर मार्केटनी बऱ्यापैकी कन्सोलेशन आज दाखवलेलं आहे. तर ओव्हरऑल जर बघितलं तर थोडासा स्लो आणि थोडासा कन्फ्युजन करणारा दिवस होता, जे की आपण कालच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं की गॅप डाऊन नंतर मार्केट थोडंसं कन्फ्युजन करू शकतं आणि तिकडनं मार्केटने आपल्याला एक कन्फ्युजन पद्धतीचा किंवा एक कन्सोलेशन मोमेंटम दाखवलेला आहे. आता उद्या जर बघितलं तर उद्या शनिवार आहे, मार्केटला सुट्टी आहे, परंतु रविवारच्या दिवशी मार्केट सुरू आहे. कारण की रविवारी 1 फेब्रुवारी आहे आणि तुम्हाला माहिती असेल की 1 फेब्रुवारीला इंडियन बजेट असतं, आपल्या देशाचं बजेट मांडलं जातं. आता ओव्हरऑल जर बघितलं तर जो प्राईसचा स्ट्रक्चर आहे तो थोडासा कन्सोलेशनमध्ये बघायला मिळतोय आणि रोजच्यापेक्षा एक वेगळा दिवस आहे, ज्या दिवशी मार्केटमध्ये काही वेगळं घडण्याची गोष्ट असते किंवा एक मार्केट जे रेग्युलर दिवस असतात त्यापेक्षा एक इंटरेस्टिंग दिवस आपण म्हणू शकतो. कारण की बजेट आहे, मार्केट थोडंसं आपल्याला न्यूज बरोबर फ्लो होताना दिसू शकतं किंवा मार्केट आपल्याला एक वॉलेटाईल मोमेंटम दाखवू शकतं. आणि ज्या पद्धतीने आपण दररोज प्राइस ॲक्शनच्या गोष्टी करतो, लेवलच्या गोष्टी करतो, सपोर्ट रेजिस्टन्सच्या गोष्टी करतो, तर थोडंसं मार्केट त्या दिवशी आपल्याला प्राइस ॲक्शन म्हणा किंवा सपोर्ट रेजिस्टन्स हे थोडंसं कमी फॉलो करता न्यूज बेस मार्केट राहण्याची जास्त पॉसिबिलिटी वाढते. कारण की काय होतं की ज्या पद्धतीने बजेट अनाऊन्समेंटला सुरुवात होते, मग जे वेगवेगळे सेक्टर असतात, जे बोललं जातं वेगवेगळ्या सेक्टर बाबतीत, ते जे न्यूज फ्लो येतो त्या न्यूज फ्लोवरती मार्केट थोडंसं आपल्याला मोमेंटम देताना दिसतं. मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी हाय बघायला मिळते. व्हॉलेटाईल मार्केट असल्यामुळे काय होतं की मार्केटमध्ये अप डाऊन मोमेंटम किंवा मार्केटमध्ये अचानक मोठा मोमेंटम, अचानक ड्रॉप, अशा पद्धतीचे एक रिस्की पद्धतीचं आपल्याला प्राइस ॲक्शन आणि रिस्की पद्धतीचं मार्केट बघायला मिळू शकतं. त्यामुळे जर तुम्हाला मार्केटचा जास्त एक्सपिरियन्स नसेल किंवा रिस्क तुम्हाला मॅनेज करता येत नसेल किंवा तुम्ही बिगिनर असाल तर थोडंसं मार्केटला मग हा जो शनिवार रविवार आहे तो रेग्युलर सुट्टीसारखा कन्सिडर करून सोमवारी मार्केटचा विचार करू शकता. परंतु जर तुमच्याकडे बऱ्यापैकी एक्सपिरियन्स असेल, आधी 2-4 बजेटच्या दिवशी तुम्ही मार्केट बघितलेलं असेल, तुम्हाला मार्केटचं बिहेवियर जर समजत असेल तर तुम्ही मार्केटला बघू शकता. पण ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटमध्ये रिस्क फॅक्टर हाय असतो. मार्केटमध्ये मोठे मोठे स्पाईक बघायला मिळतात. मोठे मोठे स्पाईक मग मार्केटचा जो नेगेटिव्ह मोमेंटम असतो तरी तो अचानक आपल्याला बुलिश होताना दिसू शकतो. जो बुलिश मोमेंटम आहे तो देखील निगेटिव्ह होताना दिसू शकतो. म्हणजे असं ओव्हरऑल पद्धतीने जर बघितलं तर एक कॉमेंट्री जशी चालू असते बजेटची, ओके, त्या पद्धतीने आपल्याला मार्केटमध्ये हालचाली बघायला मिळतात. समजा मेटल सेक्टरचे काय न्यूज आले तर मेटलच्या स्टॉकमध्ये थोडंसं बुलिश मोमेंटम बघायला मिळतो. FMCGचं काय आलं, फार्मा सेक्टरचं काय आलं, IT सेक्टरचं काय आलं, ओके, हे वेगवेगळे सेक्टर आहे आणि ज्या सेक्टरचं इकडे बोललं जातं त्या सेक्टरमध्ये थोडीशी हालचाल होती आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्याला मार्केटवरती बघायला मिळतो. आता ओव्हरऑल मार्केटमध्ये काय स्ट्रक्चर बनतंय, रेजिस्टन्स काय बनतात, ते सपोर्ट्स काय बनतात, ते काय मार्केटमध्ये स्विंग तयार झाले, ते निफ्टी बँक निफ्टी सेन्सेक्स तिन्हीचं डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांपर्यंत देखील व्हिडिओ शेअर करू शकता, ओके. आणि व्हिडिओला शक्यतो शेवटपर्यंत बघत जावा, कारण की प्रत्येक व्हिडिओमध्ये मी नवीन काही ना काही गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. काहीतरी गोष्ट नवीन जी मार्केट रिलेटेड आहे ती शिकवण्याचा प्रयत्न करत असतो, ओके, एक्सपिरियन्स शेअर करत असतो. त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जावा, ओके. आता येऊया चार्टकडे. आज काय झालंय मार्केटमध्ये, काय प्राइस ॲक्शन बनली आहे, ओके, हे बघून घेऊया. तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे.
बघा मार्केटनी काय केलंय, एक मोठी गॅप डाऊन ओपनिंग दाखवली, या लेवल नंतर एक मोठी गॅप डाऊन ओपनिंग दाखवली आणि त्याच्यानंतर मार्केटने कन्सोलिडेशन दाखवून शेवटला मार्केटमध्ये एक वॉलेटाईल मोमेंटम बघायला मिळाला. मग ही जर आजच्या दिवसाची जर कॅन्डल बघितली आणि कालची जर कॅन्डल बघितली तर एक इनसाइड कॅन्डल आपल्याला बघायला मिळते. ओके, जर तुम्ही डेली टाइम फ्रेमवरती आला तर इकडे काय बघायला मिळते की कालच्या कॅन्डलचा हाय आणि कालच्या कॅन्डलचा लो जर मार्क केला आपल्याला तर एक इनसाइड कॅन्डल आपल्याला बघायला मिळते. ओके, आणि ह्या ज्या कॅन्डल आहे थोडेसे आपल्याला डोजी बघायला मिळतं. ते म्हणजे मार्केट लास्टचे 3 ट्रेडिंग सेशन जर बघितलं तर मार्केटमध्ये थोडंसं अपडाऊन मोमेंटम आपल्याला बघायला मिळतं ते. परंतु ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केट एक नेगेटिव्ह प्रायजेक्शन करून खाली आलं होतं, या लेवलवरती सपोर्ट घेतला होता, एक बुलिश मोमेंटम दाखवून आजची जी कॅन्डल आहे ही काहीशी कालच्या कॅन्डलला जर कम्पेअर केलं तर थोडीशी आपल्याला नेगेटिव्ह कॅन्डल बघायला मिळते. ओव्हरऑल कॅन्डल जर बघितलं तर ग्रीन आहे, परंतु आजचं मार्केट जर बघितलं तर 100 पॉईंट नेगेटिव्ह आहे. म्हणजे जरी कॅन्डल आपल्याला ग्रीन बघायला मिळते परंतु मार्केटचा जर मोमेंटम बघितला तर थोडंसं आपल्याला नेगेटिव्ह बघायला मिळतं, कारण की ओपनिंगमध्येच इकडे मोठा गॅप डाऊन मार्केटने दाखवला होता. ओके, आणि कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर आपण तिकडे डिस्कस देखील केलं होतं की गॅप डाऊन नंतर मार्केट थोडंसं आपल्याला कन्सोलिडेशन करताना दिसू शकतं. आणि हा जो कन्सोलिडेशन एरिया आहे या कन्सोलिडेशनमध्ये मार्केट खूप वेळा कन्सोलिडेशन झालं होतं. आज पण बघा त्या लेवलमध्ये मार्केटने कन्सोलिडेशन कारण की गॅप डाऊन ओपनिंग होती. ओके, आता सगळ्या लेवल आपण रिमूव्ह करूया, फ्रेश लेवल मार्क करण्याचा प्रयत्न करूया आणि ओव्हरऑल थोडंसं चार्ट समजून घ्यायचा प्रयत्न करूया. 15 मिनिटावरती जर गेलो आपण तर इकडे जर बघितलं तर इकडनं एक अशा पद्धतीने मार्केटने एक चॅनल तयार केलेला आहे. ओके, इकडे जर बघितलं तर इकडनं एक बुलिश मोमेंटम, या लेवलवरती एक गॅप ओपनिंग होती. ओके, तिकडनं बघितलं तर परत रेजिस्टन्स, खाली आल्यावर परत या लेवलवरती सपोर्ट, परत वरती गेल्यावर लेवलवरती रेजिस्टन्स, परत पुलबॅक घेऊन परत या लेवलवरती रेजिस्टन्स, मार्केट आता या लेवलवरती आलं. म्हणजे जर चॅनलनुसार जर आपण बघितलं तर मार्केट एका चॅनलमध्ये आपल्याला कन्सोलिडेशन करताना दिसते. आणि इकडे जर बघितलं तर एक 50% लेवलवरती मार्केटने इकडे चॅनलच्या 50%ची जी लेवल आहे, जी सेंटर लेवल आहे त्या लेवलवरती मार्केटची क्लोजिंग आहे. ओके, मग आता जर बघितलं तर ही एक लेवल आहे आपल्याला रेजिस्टन्स, हा एक सपोर्ट आहे आणि इकडे एक मोमेंटम आणि इकडे एक मोमेंटम बघायला मिळू शकतो. पण आता इकडे जर बघितलं तर ही जी प्राइस ॲक्शन आहे काहीशी बेरिश नंतर मार्केट एक अशा पद्धतीने प्राइस ॲक्शन सुरुवात केली आणि ही काहीशी बेरिश प्राइस ॲक्शन बघायला मिळते. जरी तुम्हाला इकडे मार्केट थोडंसं वरती जाताना दिसते परंतु जर याच्या कम्पेअरला जर बघितलं तर इकडे डबल टॉप होता, मार्केटने या लेवलवरनं एक नेगेटिव्ह प्राइस ॲक्शन तयार करून मार्केटने डबल टॉपचा मोमेंटम दिला आणि मार्केट या डबल टॉप नंतर मार्केट कंटिन्युअसली रिकवर करायला बघते परंतु रिकवर होत नाही. आता इकडे देखील एक डबल टॉप इकडे मार्केटने तयार केला. इकडे जर बघितलं तुम्ही ही आणि ही लेवल, इकडे देखील एक डबल टॉप मार्केटने तयार केलेला आहे आणि आजचा जो आहे तो देखील मोमेंटम जर बघितलं तर थोडासा नेगेटिव्ह आहे. तर इकडे जर बघितलं तर पॉसिबिलिटी काय आहे की या लेवलच्या ब्रेक नंतर मार्केट आपल्याला डाऊन साईडचे लेवल दाखवू शकतं, कारण की आपण ह्या सगळ्या लेवल बघितलेत. ओके, त्याच्यानंतर हा रेजिस्टन्स बघितलाय, म्हणजे इकडे एक डबल टॉपचा रेजिस्टन्स, इकडे एक डबल टॉपचा रेजिस्टन्स आणि ही देखील एक नेगेटिव्ह प्राइस ॲक्शन बघायला मिळते. मग या प्राइस ॲक्शनवरून थोडंसं मार्केट इकडनं आपल्याला नेगेटिव्ह प्राइस ॲक्शन दाखवू शकतं आणि नेगेटिव्ह मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. बरं, आता त्याच्यासाठी लेवल काय बनतात ते आधी समजून घ्या. हा एक रेजिस्टन्स आहे आजचा इंट्राडे हायचा. ओके, डाऊन साईडला जर बघितलं तर आजचा डबल बॉटमचा रेजिस्टन्स आहे आणि साधारण आपल्याला एक राऊंड लेवल बघायला मिळते. नाही, ठीक आहे, चला. ओके, तर ही रेंज जर बघितली तर आज मार्केटनी या रेंजमध्ये बऱ्यापैकी कन्सोलिडेशन दाखवले. 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती जाऊया, आत्ताच्या 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आहे. ओके, तर इकडे काय बघायला मिळते की बाबा आज मार्केटनी या लेवलवरून ओपनिंग दाखवली होती, मार्केट वरती गेलं, परत त्याच लेवलवरती डबल बॉटम तारखेला एक रिकव्हरी दाखवली आणि या लेवलवरती रेजिस्टन्स घेतलं. ओके, आणि स्विंग हाय जर बघितला कालचा इंट्राडेचा हाय तर तो काहीसं या लेवलवरती आहे आणि आत्ता जी प्राइस ॲक्शन बनते ती जर इकडनं व्यवस्थित पद्धतीने जर बघितली तर काहीशी आपल्याला या पद्धतीने एक ट्रेंड लाईन बघायला मिळते.
ओके, तर ही एक ट्रेंड लाईन इकडे बघायला मिळते. इकडे ऑलरेडी एक रिजेक्शन आहे. मार्केटनी थोडंसं इकडे पुलबॅक घ्यायचा प्रयत्न केला आहे. मार्केट जर खाली येऊन या लेवलवरती टप्पा खाऊन जर सपोर्ट ब्रेक झाला 25,220चा, तर काहीशी नेगेटिव्ह प्रायजेक्शन आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळू शकते. आणि आता आपण ती ट्रेंड लाईन देखील बघितली होती, चॅनल देखील बघितलं होतं. तर फर्स्ट लेवल काय बनते, फर्स्ट लेवल बनते या लेवलवरती सपोर्ट आहे छोटासा. ओके, फर्स्ट लेवल जर बघितलं तर साधारण एक 60 ते 65 पॉईंटची नेगेटिव्ह लेवल आहे. त्याच्यानंतर बघितलं सेकंड लेवल, आणि त्याच्यानंतर एक थर्ड लेवल, आणि त्याच्यानंतर एक फोर्थ लेवल या लेवलवरती बघायला मिळते. ओके, क्लोजिंग जर बघितलं तर 25,320च्या आसपास आहे. नेगेटिव्ह साईड लेवल या लेवलवरती मल्टिपल टाइम सपोर्ट आहे. ओके, इकडे तर डबल बॉटमच तयार केला, पण तो आजचा सपोर्ट आपल्याला रिसेंटली सपोर्ट बघायचा आहे. तर रिसेंटली सपोर्ट आजचा हा आहे, तर त्याला आपण मार्क केलेला आहे. म्हणजे खाली येऊन टप्पा खाऊन, छोटासा टप्पा खाऊन, म्हणजे 25,220ची जर लेवल ब्रेक होतीये तर 25,155 फर्स्ट लेवल. सेकंड लेवल जर बघितलं तर साधारण 25,100च्या आसपास सेकंड सपोर्ट आहे. ओके, थर्ड सपोर्ट जर बघितलं तर हा स्विंग आपल्याला बघायला मिळते 25,020चा, आणि थर्ड सपोर्ट जर बघितलं तर 24,970चा सपोर्ट आपल्याला बघायला मिळते. ओके, तर या लेवलवरती आपल्याला छोटे छोटे सपोर्ट बघायला मिळतात. ते मग मार्केट जर डाऊन साईडला येत असेल तर या लेवलवरती छोटे मोठे सपोर्ट आपल्याला बघायला मिळत आहे. बुलिश साईडला जर बघितलं तर मार्केटनी या लेवलवरती आज सस्टेन झाले. मार्केट 25,220 म्हणजे 25,200च्या लेवलला मार्केटने सस्टेन केले. त्या लेवलवरती मार्केटने सपोर्ट घेतलेला आहे. आता मार्केट जर काहीशी प्राइस ॲक्शन करून राउंडिंग बॉटम करून जर लेवल ब्रेक होते तर आपल्याला एक छोटासा गॅप आहे, तो गॅप फिल करताना दिसू शकतो. ओके, पण तू रेजिस्टन्स लेवल काय आहे, 25,450. त्याच्या आधी छोटासा रेजिस्टन्स आहे या लेवलवरती, आपण मार्क करूया 25,430. सेकंड रेजिस्टन्स जर बघितला तर 25,492, आणि थर्ड रेजिस्टन्स आहे 25,540. ओके, इकडे जर बघितलं तर एक बुलिश मोमेंटम या लेवलवरून आला होता. या लेवलवरती एक रेजिस्टन्स लावला होता, म्हणजे इंट्राडेचा हाय होता. आणि इकडे जर बघितलं तर इकडे एक बुलिश मोमेंटम कन्सोलिडेशन, आणि हा एक रेजिस्टन्स आहे 25,350चा. आणि सपोर्ट जर बघितलं तर 25,220. ही एक नो ट्रेडिंग झोनची रेंज आहे, ती समजून घ्या. 25,350, 25,220 एक बऱ्यापैकी मोठी रेंज आपल्याला इकडे बघायला मिळते निफ्टीची. ओके, आता या रेंजमध्ये जर पुलबॅक घेऊन जर रेजिस्टन्स ब्रेक होत असेल तर रेजिस्टन्स ब्रेक नंतर फर्स्ट रेजिस्टन्स 25,430 पर्यंत आपल्याला बघायला मिळते, ही फर्स्ट लेवल. सेकंड लेवल 25,490च्या आसपास आहे, आणि थर्ड लेवल जर बघितलं तर 25,540च्या आसपास बघायला मिळते. तर या 3 लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळतात. ओके, आज जर बघितलं तर मार्केटची क्लोजिंग थोडीशी नेगेटिव्ह आहे. ओके, 101 पॉईंट मार्केट जे आहे निफ्टी ते आहे ते थोडंसं नेगेटिव्ह क्लोजिंग आहे. मग गॅप अप जर ओपन होत असेल तर तो रेजिस्टन्स लेवलवरती आपल्याला ओपनिंग होताना बघायला मिळते. गॅप अप जर ओपन होते मार्केट तर थोडंसं रेजिस्टन्स लेवलवरती बघायला मिळते. या रेजिस्टन्सवरनं एक नेगेटिव्ह मोमेंटम आला होता, म्हणजे या लेवलवरती काय झालं होतं, एक सप्लाय झोन क्रिएट झाला होता. ओके, मग जर डायरेक्ट गॅप अप ओपन होता 70-75 पॉईंट, तर ओपनिंगमध्ये थोडंसं मार्केट आपल्याला नेगेटिव्ह साईडला मोमेंटम देताना दिसू शकतं. ओके, आणि डायरेक्ट जर गॅप डाऊन ओपन होत असेल या सपोर्टच्या आसपास तर मार्केट गॅप डाऊन नंतर एक छोटासा पुलबॅक घेऊन गॅप फिलिंग करून मग या सपोर्ट लेवलची ब्रेक व्हायची वाट बघा 25,220. आणि त्याच्यानंतर मग मार्केटमध्ये हे छोटे छोटे सपोर्ट आपण डिस्कस केलेले आहेत. ओके, फक्त ओव्हरऑल काय लक्षात ठेवायचं आहे की बाबा आजचा दिवस आहे तो एक स्पेशल दिवस आहे. मार्केटमध्ये काहीतरी स्पेशल गोष्ट घडतीये आणि जी वर्षातनं एकदा असते. आणि फायनान्स रिलेटेड असो किंवा वेगवेगळ्या सेक्टर रिलेटेड असो, ह्या सगळ्या गोष्टींचा न्यूज फ्लो येणार असतो आणि त्या न्यूज फ्लोचा इम्पॅक्ट आपल्याला चार्टवरती मार्केटवरती वारंवार बघायला मिळतो इंट्राडेमध्ये.
ओके, त्यामुळे मार्केटमध्ये हायली व्हॉलेटाईल मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतं ते. त्यामुळे जर तुमच्याकडे मार्केटचा तेवढा एक्सपिरियन्स नसेल, तुम्हाला हेजिंग वगैरे ह्या गोष्टी जर तुम्हाला माहिती नसेल किंवा तुमचं रिस्क मॅनेजमेंट इतकं पॉवरफुल नसेल किंवा मार्केटवरती तुमचं इतकं कंट्रोल नसेल, तर अशा मार्केटमधनं थोडंसं लांब राहणं, त्या दिवसाच्या ट्रेडिंग सेशनमधून थोडंसं लांब राहणं कधीही अतिउत्तम. ओके, आणि कोणाला बऱ्यापैकी एक्सपिरियन्स आहे, कोणाला बऱ्यापैकी गोष्टी समजतात आहे, ओके, एक थोडंसं कॅपिटल आहे की बाबा तेवढं कॅपिटल वापरू शकतो व्यवस्थित पद्धतीने, आणि जर तुम्हाला कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही विचार करू शकता बजेटच्या ट्रेडिंग सेशनचा. बाकी एक्सपिरियन्स नसेल तर थोडंसं शनिवार रविवार सुट्टी समजून विकेंड एन्जॉय करा आणि फ्रेश माइंडने परत सोमवारी विचार करू शकता. ओके, आणि वारंवार मी तुम्हाला सांगत असतो की मार्केट शिकण्याकडे फोकस करा. तुमचे काही क्वेश्चन आहेत ते कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा, व्हिडिओला लाईक करत जावा. ओके, आता बघा, खूप साऱ्या मित्रांचे पॉझिटिव्ह मेसेज असतात, पॉझिटिव्ह कमेंट असतात, खूप साऱ्या मित्रांचे निगेटिव्ह असतात. निगेटिव्ह इन द सेन्स तसं नाही की त्यांना काही गोष्टी समजलेल्या नसतात किंवा काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात, काही क्वेश्चन त्यांना पडलेले असतात. तर प्रत्येक क्वेश्चन मी वाचण्याचा प्रयत्न करतच असतो, आणि जसं जे मल्टिपल टाईम क्वेश्चन असतात किंवा ते मी प्रत्येक ॲनालिसिसमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असतो. ओके, आणि बेस पक्का करायचा विचार करा, प्रायजेक्शन शिकण्याचा विचार करा. आणि जर तुम्हाला प्रायजेक्शन शिकायचे असेल तर त्याच्यासाठी आपला प्रायजेक्शन आणि सेटेड ट्रेडिंगचा कोर्स देखील आहे, त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल शिकण्यासाठी तर जॉईन करू शकता, आणि ज्या मित्रांनी ऑलरेडी जॉईन केलेलं आहे त्यांचा एक्सपिरियन्स तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. ओके, तर निफ्टीचा ॲनालिसिस बऱ्यापैकी तुम्हाला समजलं असेल. जाऊया बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीमध्ये देखील एक इंटरेस्टिंग प्रायजेक्शन झालेली आहे. सगळ्या लेवल आधी रिमूव्ह करूया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजून येईल. आता बँक निफ्टी जर बघितलं तर बँक निफ्टीमध्ये आत्ताची जी प्रायजेक्शन आहे, लास्टचे 2 ते 3 ट्रेडिंग सेशन आपल्याला बघायचे, ते प्रायजेक्शन काय बनली होती. इकडनं मार्केटने एक ब्रेकआउट दिला होता, दिसतोय का, एक ब्रेकआउट नंतर एक बुलिश फ्लॅगम पोल केला होता, बुलिश फ्लॅगम पोल नंतर एक ब्रेकआउट दिला होता. आणि आत्ता जर बघितलं तर आत्ता पण एक मार्केटमध्ये आपल्याला बँक निफ्टीमध्ये एक बुलिश फ्लॅगम पोल बघायला मिळतोय. परंतु इकडे जर बघितलं तर हा एक सपोर्ट आहे, हा एक सपोर्ट आहे, हा एक सपोर्ट आहे, इकडे पण बघितलं तर हा एक सपोर्ट आहे. म्हणजे इकडे काय आपल्याला एक सपोर्ट बघायला मिळतो, त्याला आधी मार्क करूया. 59,500चा एक सपोर्ट आहे, आणि इकडे जर बघितलं तर इकडे या पद्धतीने एक ट्रेंड लाईन बघायला मिळते. आता इकडे काय बघायला मिळते आपल्याला की बाबा या लेवलवरती लास्ट टाइम मार्केटने कन्सोलिडेशन केलं होतं. ओके, आणि त्याच्यानंतर एक ब्रेकआउट दिला होता, आणि ही जी काहीशी प्राइस ऑप्शन होती ही बुलिश फ्लॅगन पोलची होती. मार्केटने एक ब्रेकडाऊन देऊन करून मार्केटने परत हेल्दी पुल बॅक घेतला. एका लेवलवरती मल्टिपल सपोर्ट मार्केटने तयार केलेत. 59,500 वरती ती एक राऊंड लेवल आहे सपोर्टची, आणि मार्केटने परत इकडे एक मल्टिपल ट्रेंड लाईन मल्टिपल रेजिस्टन्स घेऊन एक ट्रेंड लाईन तयार केली. आता इकडे जर बघितलं तर मार्केटने ही ट्रेंड लाईन जर ब्रेक केली तर आपल्याला परत एक ब्रेकआउट बघायला मिळू शकतो. हा जो कालचा हाय आहे, या हाय पर्यंत एक मोमेंटम बघायला मिळू शकतो जर मार्केट या रेंजमध्ये जर ब्रेकआउट देत असेल तर. परंतु मार्केट जर 59,500 या हा जो सपोर्ट आहे याला जर ब्रेक करत असेल तर मग हा जो बुलिश मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी कमी होती, कारण की जो सपोर्ट आज मार्केटने घेतला तो जर सपोर्ट ब्रेक होत असेल तर या लेवलवरती मग थोडेसे कॉल रायडर आपल्याला किंवा जो स्टेरिंग आहे ते कॉल रायडरच्या हातामध्ये जाताना दिसू शकतं. मग आपल्या इकडे एक लेवल आपण मार्क केली आहे सपोर्टची. ओके, रेजिस्टन्स जर बघितला तर रेजिस्टन्स आपल्याला स्विंगवर बघायचं आहे. स्विंगवरती बघितलं तर हा रेजिस्टन्स बघायला मिळते, आणि आता जर क्लोजिंग बघितलं 59,610 आहे. लास्ट टाइम जर बघितलं तर या लेवलनं ब्रेकआउट आला होता. तर थोडंसं जर ॲग्रेसिव्ह ठेवायचं असेल तर 59,700 पण लेवल बघायला मिळते. ओके, थोडंसं आपण सेफर साईडत जाऊया, व्हॉलेटिलिटी हाय असेल, आणि याला मार्क करूया. ओके, तर काय रेंज इकडे आपल्याला बघायला मिळते. सपोर्टची रेंज 59,500, रेजिस्टन्सची रेंज 59,800, म्हणजे साधारण 300 पॉईंटचं कन्सोलिडेशन इकडे आपल्याला बँक निफ्टीने दाखवलेलं आहे. ओके, आणि हा नो ट्रेडिंग झोनची रेंज आपल्याला बघायला मिळते. जर पुलबॅक घेऊन बँक निफ्टी जर वरती जातो आणि रेजिस्टन्स लेवल जर ब्रेक होतो तर ही ट्रेंड लाईन ब्रेक होते, त्याच्यानंतर एक बुलिश मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो.
तर बुलिश मोमेंटम एक राऊंड लेवलपर्यंत आपल्याला बघायला मिळू शकतो, जो की आहे 60,000पर्यंत. त्याच्यानंतर डेली टाईम ते जर गेलो आपण तर आणखी एक लेवल बघायला मिळते, 1 आणि 2 या लेवल आहेत. आता निफ्टीचं स्ट्रक्चर बघितलं तर थोडंसं निगेटिव्ह आहे. बँक निफ्टीचं स्ट्रक्चर बघितलं थोडंसं आपल्याला मार्केटची क्लोजिंग निगेटिव्हच आहे, परंतु स्ट्रक्चर थोडंसं पॉझिटिव्ह बघायला मिळते. त्यामुळे एक स्ट्रक्चर थोडंसं निगेटिव्ह आहे, एका इंडेक्सचं स्ट्रक्चर थोडंसं पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे तिकडे कन्फ्युजन होऊ शकतं. परंतु जर बघितलं तर वरती जाताना देखील मल्टिपल टाईम रेजिस्टन्स आहे, खाली येताना एक सपोर्ट कॉन्स्टंट बघायला मिळते. जर डाऊन साईडला मार्केट ब्रेक केलं तर मार्केट थोडंसं फ्लोनी खाली येऊ शकतं. बुलिश साईडला जाताना मार्केटला थोडीशी ताकद लावायला लागू शकते. ओके, कारण की ऑल टाईम हायच्या आसपास आहे बँक निफ्टी, मल्टिपल टाईम रेजिस्टन्स आहे. तर बुलिश साईडला जाताना मार्केट थोडंसं स्लो राहू शकतं, मार्केट थोडंसं ट्रॅपिंग करू शकतं. त्यामुळे तिकडे पोझिशन सायझिंग किंवा रिस्क मॅनेजमेंट या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. ओके, तर लेवल काय येतात समजून घ्या. लेवल जर ब्रेक होती तर फर्स्ट लेवल आहे 60,000 राऊंड लेवल, सेकंड लेवल आहे 60,200 आणि थर्ड लेवल आहे 60,400. तर या काही बुलिश लेवल आपल्याला बघायला मिळत आहेत. ओके, डाऊन साईडला जर बघितलं तर मल्टिपल टाईम सपोर्ट आहे, छोटा पुलबॅक घेऊ द्या. लेवल जर ब्रेक होते 59,500चा सपोर्ट आहे छोटासा, तो जर ब्रेक होते तर परत डाऊन साईडला जे सपोर्ट आहेत ते बघायला मिळू शकतात. मग फर्स्ट सपोर्ट जर बघितला तर या लेवलत एक फर्स्ट सपोर्ट आपल्याला पाहायला मिळतो 59,370. सेकंड सपोर्ट जर बघितलं तर डबल बॉटमचा सपोर्ट आहे आणि थर्ड सपोर्ट जर बघितलं तर या लेवलवरती तिसरा सपोर्ट आहे. ओके, काय सपोर्ट बघायला मिळतं ते 59,500ची लेवल ब्रेक झाली, फर्स्ट सपोर्ट आहे 59,370, साधारण 130 पॉईंटचा फर्स्ट सपोर्ट. सेकंड सपोर्ट जर बघितलं तर 59,237 आणि थर्ड सपोर्ट आहे 59,122. या 3 लेवल आपल्याला सपोर्टवरती बघायला मिळत आहे. रोटेटिंग झोन देखील तुम्हाला इकडे समोर दिसत असतं. सगळ्या लेवल तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. ओके, आता ओव्हरऑल प्राइस ॲक्शन जर बघितलं तर थोडंसं बुलिश प्राइस ॲक्शन आपल्याला बघायला मिळते या ट्रेंड लाईनच्या वरती निघाल्यावरती. आत्ता इकडे न्यूट्रल आहे, ही ट्रेंड लाईन जर ब्रेक होती तर प्राइस ॲक्शन थोडीशी स्लाइटली बुलिश होताना दिसते. ओके, बाकी गॅप अप जर ओपन होत असेल तर थोडंसं रेजिस्टन्स लेवलवरती आहे, गॅप अपवरती थोडंसं प्राइस ॲक्शन बघा, काय रेंज बनते, कन्सोलिडेशन काय होते, मार्केट ब्रेकआउट ब्रेकडाऊन कुठल्या साईडला देते त्याच्याकडे बघण्याचा प्रयत्न करा. गॅप डाऊन ओपन होत असेल छोटं पुल बॅक नंतर, गॅप डाऊन नंतर हा थोडासा सेलिंग साईडलाच येण्याची पॉसिबिलिटी वाढते. ओके, चल सेन्सेक्सकडे जाऊया. सेन्सेक्स बघा, सेन्सेक्समध्ये पण बघितलं ना तुम्हाला समजून येईल की सेन्सेक्स पण कन्सोलिडेशन एरियामध्येच कन्सोलिडेशन करत राहिला. जी कालची जी 2 दिवसाची रेंज होती ही त्या रेंजमध्ये बऱ्यापैकी कन्सोलिडेशन केलं. काल एक बुलिश मोमेंटम झाला, त्याच्यानंतर डायरेक्ट गॅप डाऊन. आणि मी वारंवार सांगत असतो की गॅप अप गॅप डाऊन नेहमी कन्फ्युजन क्रिएट करत असतं. इतकंसं सरळ आपल्याला प्राइस ॲक्शन दाखवत नाही जेव्हा मार्केट मोठा गॅप अप किंवा मोठा गॅप डाऊन होत असतं त्यावेळेस. आणि आज पण तेच झालं की मार्केट एका रेंजमध्ये गेलं आणि रेंजच्या नंतर थोडंसं ब्रेकआउट देऊन कन्सोलिडेशन करताना दिसलं. आता इकडे जर बघितलं तर इकडे देखील निफ्टीप्रमाणे एक इनसाइड कॅन्डल झालेलं आहे आणि बऱ्यापैकी सिमिलर पॅटर्न आहे निफ्टी आणि सेन्सेक्सचा. ओके, आता इकडे जर बघितलं तर इकडे देखील एक ट्रेंड लाईन आपल्याला बघायला मिळते, जे की निफ्टीमध्ये देखील आपण डिस्कस केली होती. ओके, इकडे पण तुम्हाला एक ट्रेंड लाईन बघायला मिळत असेल आणि इकडे पण एक रेजिस्टन्स बघायला मिळत असेल, जो रेजिस्टन्स 82,400 वरती आहे. आता इकडे एक सपोर्ट आहे 82,000चा राऊंड लेवलवरती. ओके, आता इकडनं जर येऊन जर हा सपोर्ट ब्रेक होतोय तर बऱ्यापैकी नेगेटिव्ह प्राइस ॲक्शन इकडे आपल्याला बघताना मिळू शकतं. मग हे सपोर्ट आपल्याला परत डाऊन साईडला येताना सेन्सेक्समध्ये बघायला मिळू शकतं ते. आणि आत्ता जर बघितलं प्राइस ॲक्शननुसार तर मल्टिपल टाईम रेजिस्टन्स आपल्याला इकडे दाखवलेला आहे, एक ब्रेकआउट फेलियर देखील इकडे झालेला आहे हा. आणि आत्ता पण जर बघितलं तर या लेवलवरती 82,400वरती मार्केटनं रेजिस्टन्स घेतले. म्हणजे मल्टिपल टाईम रेजिस्टन्स, एक ट्रेंड लाईन आहे. ट्रेंड लाईन जर ब्रेक होत असेल तर एक डाऊन साईड मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. ओके, ही आपण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण प्राइस ॲक्शनच्या हिशोबाने बघतोय. आणि बुलिश साईडला जर ब्रेकआउट येत असेल तर बुलिश साईडला रिस्क फॅक्टर हाय आहे, कारण की बुलिश साईडला मार्केट थोडंसं लिमिटेड आहे आणि बुलिश साईडला जाताना मार्केटला एफर्ट्स लावायला लागतात ते. आणि जेव्हा जेव्हा मार्केट बुलिश साईडला गेले मार्केटमध्ये एक सेलिंग प्रेशर बघायला मिळालं आहे.
ओके, काल पण मार्केट चांगलं बुलिश साईडला क्लोजिंग गेली होती, परंतु मार्केटने परत एक डाऊन साईडला क्लोजिंग दाखवलंय. ओके, आता हा किती सुटसुटीत पद्धतीने मी तुम्हाला चार्ट समजून सांगण्याचा प्रयत्न केला. आता जर कोणी फक्त निफ्टीचा चार्ट बघून गेला असेल तर त्याला ह्या पद्धतीचं जे प्राइस ॲक्शन आहे हे शिकायला मिळालं नसणार आहे. आणि शक्यतो शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करत जावा, तितकं शिकायला काही ना काही नवीन नवीन मिळत असतं. ओके, चला लेवल मार्क करूया. या लेवलवरती एक राऊंड लेवल आहे 82,000ची, त्याला आपण मार्क करूया. थोडंसं डाऊन साईडला आहे. इकडे जर बघितलं तर 82,400चा मल्टिपल टाइम रेजिस्टन्स आहे. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा मल्टिपल टाइम रेजिस्टन्स आहे. आता ही रेंज थोडीशी मोठी आपल्याला बघायला मिळते आणि तिला आपण मार्क करूया. ओके, रेंज काय आली आहे नो ट्रेडिंग झोनची 82,400, 81,900, 82,000च्या म्हणजे 400 पॉईंटची रेंज आपल्याला नो ट्रेडिंगची बघायला मिळते. ओके, आता बुलिश साईडला जर लेवल ब्रेक होती, एक पुलबॅक घेणं गरजेचं आहे. बिकॉज पुलबॅक नंतर एक प्राइस ॲक्शन क्रिएट होती बुलिश, त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होते तर मग त्याच्यानंतर आपल्याला हे हाय बघायला मिळू शकतात आणि ते पण थोडंसं मार्केट स्लो राहताना दिसू शकतं. काय लेवल आहे इकडे 82,700. ओके, मल्टिपल टाइम रेजिस्टन्स. त्याच्यानंतर जर बघितलं तर एक 82,800ची लेवल आहे. थोडीशी लेवल आपण डाऊन साईडलाच घेऊया या लेवलवरती. ओके, त्याच्यानंतर जर बघितलं तर या लेवलवरती एक रेजिस्टन्स आहे. मग काय लेवल आपल्याला पाहायला मिळतं ते पुलबॅक नंतर जर लेवल ब्रेक होती तर रेजिस्टन्स लेवल 82,635, 82,800 आणि 82,972. ओके, बुलिश साईडला थोडंसं रेजिस्टन्स आहे, त्यामुळे बुलिश साईडला थोडंसं रिस्क फॅक्टर आहे. डाऊन साईडला जर बघितलं टप्पा खाऊन जर लेवल ब्रेक होती 81,973ची तर फर्स्ट सपोर्ट जो आहे तो बघायला मिळतोय या लेवलवरती. सेकंड सपोर्ट या लेवलवरती. थर्ड सपोर्ट जो आहे तो इकडे. चौथा पण सपोर्ट आपण मार्क करूया. ओके, 3 ठीक आहे. ओके, ट्रेंड लाईनची प्राइस ॲक्शन तुम्हाला समजली असेल. ओके, येऊ द्या, छोटा टप्पा खाऊ द्या. टप्पा खाऊन लेवल जर ब्रेक होती तर फर्स्ट लेवल आहे सपोर्टची 81,773. सेकंड लेवल आहे 81,581. थर्ड लेवल आहे 81,400. या 3 लेवल आपल्याला सपोर्ट साईडला बघायला मिळत आहे. गॅप अप जर ओपन होत असेल तर रेंज रेजिस्टन्स रेंजमध्ये ओपन होते. थोडंसं बघा, प्राइस ॲक्शन थोडीशी नेगेटिव्ह होऊ शकते. गॅप डाऊन छोटा झाला तर याच रेंजमध्ये कन्सिडर करण्यात, थोडं जास्त मोठा गॅप डाऊन झाला तर एक पुलबॅक नंतर परत एक मार्केटमध्ये एक नेगेटिव्ह सिनारो बघायला मिळू शकतो. ओव्हरऑल जर मार्केटचं स्ट्रक्चर बघितलं तर निफ्टी आणि सेन्सेक्स थोडेसे निगेटिव्ह आहे. बँक निफ्टीची प्राइस ॲक्शन थोडीशी पॉझिटिव्ह आहे, परंतु ओव्हरऑल जर मार्केटचं स्ट्रक्चर बघितलं तर ते निगेटिव्ह आहे. आणि रविवारच्या दिवशी न्यूज बेस थोडंसं मार्केट आपल्याला चालताना दिसू शकतं, त्यामुळे थोडीशी एक्स्ट्रा केअर घेणं आपल्याला गरजेचं आहे. ओके, आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सच्या लेवल व्यवस्थित समजले असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करू शकता. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.